जुन्नर मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। म्हणूनच इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात। बघूयात सत्यशील शेरकर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे संभाव्य आमदार असणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवारांकडून अतुल बेनकेंना संधी देण्यात आली होती, मात्र सत्यशील शेरकर इथं बाजी मारताना पाहायला मिळतात। संभाव्य आमदार असतील सत्यशील शेरकर जुन्नरचे, त्यामुळे नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून। जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना महायुतीतल्या घटक पक्षांनी बंडखोरी केली। भाजपमधून आशा बुचके, तर शिंदेंच्या शिवसेनेतून माजी आमदार शरद सोनवणेंनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिवासी नेते देवराम लांडेंनी बंडखोरी केली। त्यामुळे या बंडखोरीचा थेट फटका महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंना बसलाय। याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना थेट होताना दिसतोय। मागच्या प्रचाराच्या काळामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये वैयक्तिक पातळीवरती टीका झाली। विकास कामांचं प्रचार हा पुढे घेऊन जावा ही अपेक्षित असताना कुठेतरी वैयक्तिक पातळीवरच्या टीका या मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे। त्यामुळे जुन्नर विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचा फटका महायुतीला बसल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर हे संभाव्य उमेदवार म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिलं जातं।